पिक्चर रिलीज होणार डायरेक्ट. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण गावातील सगळ्यात फेमस सण म्हणजे बैलपोळा, त्याच्यावरती मी ब्लॉग बनवणार आहे. तसं तर मी सकाळपासूनच व्हिडिओ बनवणार होतो, पण आज आमचा शेवटचा पेपर होता आणि कॉलेजमधून मी घरी आलो. त्यानंतर गडबडीत आवरला आणि आम्ही जेव्हा मारुती मंदिराकडे निघलो जायला, तर मग तेव्हा मी हा ब्लॉग शूट केला. सो एन्जॉय द ब्लॉग. तर मित्रांनो, दिवाळी आणि दसऱ्यासारखाच बैलपोळा देखील गावातला सगळ्यात फेमस सण आहे. म्हणजे या सणाला जवळजवळ सगळे शेतकरी ज्यांच्याकडे बैल आहेत ते मस्तपैकी आपल्या बैलाला रंगवतात आणि बैलपोळा घेऊन जातात. या बघा, हा आहे आपला बैल. मी आपल्या बैलावर ना कॉलेजमधून आल्याच्या नंतर पप्पनी काढली महादेवाची पिंड, एक साईडनी काढला ओम आणि आणला हो मग आपला बैल मिरवायला. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारे रंगवलेले बैल आहेत. सगळ्यांनी पिवळे केले, काहींनी गुलाबी केलेत आणि त्यांच्यावरती वेगवेगळे शिक्के दिले. प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाला राजासारखा ठेवतो आणि त्याचप्रमाणे सजून इकडे या शर्यतीत पळायला आणि आपल्या गावाकडले पोरं तर लयच कलाकार भाऊ, हे एवढं वासरू घेऊन आले इकडे बैलाच्या शर्यतीत पळवायला. म्हणलं आता चला इथून थोडं पुढे जाऊ, काय चालू आहे बघू. तर इकडे मस्त आपले बँडवाला काका धप्पा धप बँड कुटीत होते. त्याच्यानंतर इकडे थोडी नजर फिरवली तर इकडे आपले पप्पांना मस्त आनंद घेत होते बोल नाचण्याचा. पण म्हणलं आपला बैल गेला कुठं. मग नंतर आसपास थोडं पाहिलं, अरे बापरे, या बारक्या पोराकडे पप्पानं दिलाय बैल सांभाळायला. ते असं भामटो आणि माझ्याकडे पाहतं. भाऊ म्हणलं मी काय बैलाला हात लावणार नाही, तो जसं येतो तसं माझ्या अंगावर डायरेक्ट धाव. आणि इकडे होते आमची एक रावडी काका, मस्त मिशा बिशा पिळून आपला बैल घेऊन चालले होते थाटामाटात. त्यांच्या मिशांना भाऊ म्हणजे डायरेक्ट काही विषयच नाही. तिथून थोडं पुढे गेलो तर एक नवीनच नवल पाहिलंय. हे आपलं बारीक वासरू आठवलं का मगाशी पोरांनी घेऊन चालले होते, त्याला काय चालवा ना भाऊ. मग आपल्या पैलवान मित्रांना काय केलं, धरलं तसं डायरेक्ट वासरू उचललं ना खांद्यावर आणि आता याला जाऊ घेऊ म्हणजे मारुतीच्या पाया पडायला. म्हणलं चला भाऊ मग काय. आणि मग आलो भाऊ असे सगळेजण चालत चालत. आपला पैलवान पण आला ते वासरू घेऊन मारुती मंदिरात पाया पडायला. इकडे आपला मिलिंद दादा आलेला होता, त्याला म्हणलं एक मस्त पैकी पायावर इकडे आपल्याला बनवायचा व्लॉग. मी पण आलो इकडे मारुती मंदिरात. चला आता बजरंगबलीचं दर्शन घ्यावं म्हणलं. बजरंगबलीचं दर्शन घेतलं. मग नंतर गेलो बाहेर नारळ फोडायला. इकडे आपली केतन शेत नारळ फोडी होते. त्यांना पाहून मला आठवलं का अरे हा आपल्याला पण नारळ फोडायचं आहे बरं का. काढलो पिशतून नारळ, गेलो फोडायला. तिथे एवढ्या मुंग्या चावल्या मापने. पटकन नारळ फोडला आणि पटकन वर पळवलो, नाही तर मुंग्यांनी फार जीवच घातला असता आज माझा. आणि मग त्याच्यानंतर आलो मंदिरामध्ये. देवाला नारळाचा प्रसाद ठेवला, उदबत्ती ओवाळली आणि मग त्याच्यानंतर नैवेद्य पण ठेवला. मग आलो बाहेर, कारण आता मस्तपैकी आपले बैल मंदिराला गारका घालून निघणार होते शर्यतीला पळायला. तुम्हाला दाखवतो मी कसा गारका घालणार होते आणि कसे पळणार होते. चला माझ्यासोबत बघायला. मग मस्त पैकी बैलांनी मारुतीच्या मंदिराला गारका घातला. इकडे आपले समर्थ जे आले होते व तन्वीशला कड्यावर घेऊन बैलांची शर्यत बघायला. आणि आता बैलांनी मारुतीचे दर्शन घेतले, मंदिराला गारका पण मारला आणि आपला दादा आला हो बैल पुढे घेऊन त्याचा. त्याच्यानंतर पाठीमागून पप्पा पण आले आपला बैल घेऊन. आणि आता जवळपास असं वाटतंय की सगळेच बैल शर्यतीला पळणार आहे. आणि हे बैल पळत सुटले ना. आणि आम्ही लय पळवलो. मी आणि दादा पुढे आलो आणि पप्पाकडून बैल मग दादानी घेतला. दादाचा बैल आमच्या काकाकडे दिला. ते आता जवळपास थकले आणि हे बा तुम्ही ते पार घामाघूम झाले. पण आपले दोन बैल आहे ना भाऊ सगळ्यात पुढे आलेले. आणि आपला दादा असा मस्त फिल्मी स्टाईल मध्ये आलाय तिकडून पाठीमागून बैल घेऊन. हे बघा, हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना, हे कृष्णाजी बाबाचं मंदिर. मारुती मंदिरापासून बैल पळत सुटले का शर्यतीत पळता पळता येते इथं कृष्ण बाबाचे दर्शन घ्यायला. कृष्णाजी बाबाचं मंदिर ना मित्रांनो लय जुनं आहे आणि इथं जत्रा पण भरत असते. आपले दोन्ही बैल आले आता बाबांचं दर्शन घ्यायला. एक नंबर का, एक नंबर काय विषय नाही डायरेक्ट.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घेतले कृष्ण बाबाचं दर्शन। मंदिरामध्ये आरती आणि हरिपाठ चालू होता। गोट्याने काय केलं, देवाचे नैवेद्य घेतले आणि चाललाय बैलांना नैवेद्य घेऊन। मी पण देवाला नैवेद्य ठेवले, नारळ फोडला, अगरबत्ती ओवळली आणि बैलांनी आता मस्तपैकी कृष्णाजी बाबाचे दर्शन घेतले। इथून निघल्यावर आपण जाणार आता डायरेक्ट दत्त मंदिरात दत्ताचे दर्शन घ्यायला। त्याच्यानंतर आपण आलो मित्रांनो इथं डायरेक्ट दत्त मंदिरामध्ये। दत्त मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या बैलांनी दत्ता महाराजांचे दर्शन घेतले। टेम्पल तिथे आली होती व मस्तपैकी बैलांना ओवाळायला, तिने बैलांना ओवळलं, बैलांचं दर्शन घेतलं आणि चला आपण पण आता दत्त महाराजांचं दर्शन घेऊ। आपण दत्त महाराजांचं दर्शन घेतलं, दत्त महाराजांना नारळ फोडलं आणि नंतर देवाला नैवेद्य पण ठेवला। देवाचे दर्शन घेऊन मग आपल्या बैलांनी मस्तपैकी मंदिराला गरका मारला। गरका मारणं गरजेचं असतं मित्रांनो, जसं आपण देवाचे दर्शन घेऊन मंदिराला गरका मारतो तसंच बैल पण देवाचे दर्शन घेऊन मंदिराला गरका मारतात। त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि मग अशा प्रकारे बैल निघले आपले घरी जायला। आणि मित्रांनो दरवर्षी आपण ज्यावेळेस घरी निघत असतो त्यावेळी मळ्यातील प्रत्येक माणूस बैलाला घरी बोलवतो आणि त्याची पूजा करतो, तसंच त्याला नैवेद्य पण खायला देतो। हे दरवर्षीची एक परंपरा आहे। हे गोट्या आलो होता आपला छोटा बैल घेऊन आणि मस्तपैकी इथं उभं होतं, त्याचं नाव ठेवलं होतं त्यांनी बोला, मीच त्याला त्या पाठीवर नाव लिहून दिलं होतं आणि मग असं सगळे जण बैलांना नैवेद्य देत होते। आणि मग आता मळ्यातील प्रत्येक घर दाखवणं शक्य नाही मित्रांनो। त्याच्यानंतर आलो होतो आपण आता उज्ज्वला फायरवरचे मालक निलेश आंत्रे म्हणजे आमच्या भावाची इथं, आणि त्यांनी बैलांचं स्वागत मस्त पैकी असं फ्लावर पॉट वाजून केलं। आणि मग त्यानंतर वहिनींनी बैलांना ओवळलं, बैलांना मस्तपैकी नैवेद्य वगैरे दिला खायला। त्यानंतर आलो आपण केतन शेटच्या इथं। केतन शेटच्या घरी आलो, बैलांनी रप्पारप मस्तपैकी नैवेद्य खाल्ला। त्यानंतर बैलांना त्यांनी ओवळलं काकींनी। मग आला आपला गोट्या बारका बैल घेऊन आलो, त्याला पण काकींनी ओवळलं आणि त्याला नैवेद्य दिला। आणि तिथून निघल्यावर मग आलो बा आपण डायरेक्ट आपल्या घरी। पिक्चर रिलीज होणार डायरेक्ट। आणि मग घरी आल्यावर तर असं वाटायला लागलं डायरेक्ट आपलं एवढं थाट नाही, एवढ्या बैलांचं थाट आहे। आजी मम्मी सगळे तयारच होते मस्तपैकी बैलांना ओवाळायला, नैवेद्य बिवद्य घेऊन रेडी। मग मस्तपैकी आजीने बैलांना ओवळलं, मम्मीने बैलांना ओवळलं, बाबांनी दर्शन घेतलं, सगळ्यांनी बैलांचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर शेजारच्या काकी आल्या मस्तपैकी मोबाईल घेऊन आणि केला व्हिडिओ कॉल डायरेक्ट कोल्हापूरच्या काकींना। तिकडून आदेश मस्तपैकी बोलत होता व्हिडिओ कॉलवर। मिलिंद दादाचा मुलगा अन्वित पण आलेला होता मम्मीच्या कड्यावर, तो मस्तपैकी बैलांकडे बघत होता। मुलांना काय हो, लहान मुलांना तर मजाच लय बैल पाहिजे। आम्ही पण लहानपणी असेच होतो, मस्तपैकी बैलांना बघत बसवायचो कशी पूजा करते आणि कसं काय करते। आता असं वाटायला लागलं आपलं एवढं थाट नाही, एवढं या बैलांचं थाट झालंय भाऊ, नाही का। आणि मग येऊन निघल्यावर आपण गेलो डायरेक्ट मिलिंदाची ते मिलिंदाची ते गेलो, तो बैल तर डायरेक्ट वाटेवरच चढला ना मिलिंदाच्या। त्याला असं वाटलं आता आलो आपण घरी, चला वाटेवर। मग मिलिंदाने त्याला खाली उतरवलं। वहिनी मस्त मेकअप करून तयारच होत्या आपल्या सगळ्या बैलांना ओवाळायला। वहिनींनी बैलांना ओवळलं, नैवेद्य खायला दिला, काकींनी बैलांना ओवळलं, बैलांचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर मोठ्या आजी बाबाच्या जोडीला पण बोलवलो बा आम्ही फोटो काढायला। मिलिंद आता म्हणतो तुम्ही या वर्षी आहे, पुढल्या वर्षी राहते का नाही बोरसं नाही, चला पटकन फोटो काढून घे। ते पण आले मग बिटी फोटो काढायला। त्यांचा फोटो काढल्यानंतर गेलो चाच्याच्या घरी गेल्यावर महिनी मस्त बैलांना ओवळलं आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी। आता घरी गेल्याच्या नंतर सगळ्या गायांना 9-10 पोळ्या वगैरे खायला दिले, नैवेद्य दिले, पण एवढं एका व्लॉग मध्ये कव्हर करणं शक्य नाही, मोबाईलची चार्जिंग पण उतरली होती। त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।